Good evening, dear students. In last lecture or our last EVS online class, we completed lesson number 1, our environment, and question answers 2. Now we are going to see lesson number 2, so many kinds of animals. आता थोडं मराठीतून. गेल्या तासाला पहिल्या पाठाचा सर्व भाग आपण पूर्ण केलेला आहे. प्रश्नोत्तरसुद्धा आपण सोडवलेली आहेत. तुम्ही मला ते पाठवलेलेसुद्धा आहे, मी पाहिलेलेसुद्धा आहे. तुमचे सर्व स्पेलिंग्स पाठ झालेले असतीलच आणि लेसनसुद्धा तुमचा रीड करून झालेला असेल. आता लेसन नंबर 2, सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्स, की किती प्रकारचे हे प्राणी. मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, कीटक असतील, लहान प्राणी असतील, मोठे प्राणी असतील. त्या प्रत्येकाचं वेगवेगळं काहीतरी वैशिष्ट्य असेल, काही खास गुणधर्म त्यांच्यामध्ये असतील. असा बराचसा मोठा हा पाठ आहे आणि म्हणून आज आपण या पाठातील फक्त पेज नंबर 7, 8 and 9 एवढाच भाग आपण अभ्यासणार आहोत. पेज नंबर 9वरून सुरू झालेला थोडासा भाग 10मध्ये संपतो. द गेट क्रॅशर्स असा जो भाग आहे तो भाग पेज नंबर 10ला थोडासा 4 लाईन पुढे गेलेले आहेत. तिथपर्यंत आपण तो पाहणार आहोत आणि त्यासाठी मीही थोडं स्पष्टीकरण करणार आहे आणि सोबत एक व्हिडिओसुद्धा आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, परंतु व्हिडिओ संपूर्णतः इंग्रजीमध्ये आहे. तो समजणं तेवढं लगेच तुम्हाला शक्य होणार नाही आणि त्यावर आधारित जे काही वर्ड्स आहेत, मग त्याचे स्पेलिंग्स, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ मी डिक्शनरीमधून फोटो काढून तुम्हाला पाठवणार आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे, मी जो फोटो पाठवणार आहे तो संपूर्ण पाठामध्ये असलेल्या शब्दार्थांचा आहे. तुम्ही लिहिताना त्यातून फक्त पेज नंबर 7, 8, 9 आणि थोडासा जो 10 पेज नंबरवरचा भाग आहे त्यामध्ये आलेले जे शब्द आहेत, पुस्तक वाचताना तुम्ही ते आधी अंडरलाईन करायचेत आणि मग आपल्या डिक्शनरीमधून त्याचा उच्चार आणि अर्थ तुम्ही फोटोमधून बघायचा आहे आणि मग लिहून काढायचा आहे. शांतपणे, व्यवस्थित, न चुकता, सुवाच्य वळणदार अक्षरात लिहायचं आहे, कारण स्पेलिंग्स भरपूर आहेत, अगदी 100च्या वरती आहेत. म्हणून सगळेचे सगळे तुम्ही एकसाथ घाई करून लिहायचे नाही आहेत. फक्त पेज नंबर 7, 8, 9मध्ये जे शब्द तुम्हाला समजणार नाहीत ते शब्द तुम्ही त्यात बघायचे आहेत फोटोमध्ये आणि तेवढेच आत्ता लिहून काढायचे आहेत. आलं लक्षात? तर आपल्या या पाठामध्ये कॅन यू टेल, नेम अस, वेअर विल यू फाइंड अस, वी आर ऑफ डिफरंट कलर्स, वी मे बी बिग, we may be small, can you tell, we move in different ways, you find us useful, we the gate crashers अशा प्रकारचा भाग आहे. व्हिडिओ जरी पूर्ण असेल तरी तुम्ही मी सांगितलं त्या भागापर्यंतच ते आत्ता लक्षात घ्यायचे आणि आपला भाग व्हिडिओमधून ऐकायचा आहे. चला तर सुरुवात करूया. Hello kids. So we will start the second lesson of EVS. So many kinds of animals. You will easily recognize the animals in the picture. Tell their names and also their special features. Which animals are shown in the picture? Elephant, parrot, snake, deer,
sparrow. Now can you tell? Name us. Animals that fly in the sky. An eagle. Animals that live in the water. Answer is fish. Animals that are black. That is elephant. Animals that have many colors. And the answer is peacock. Very large animals. Elephant. Very tiny animals. That is ants. Where will you find us? An eagle flies high in the sky. ईगल नावाचा पक्षी खूप उंच उडतो आकाशामध्ये. A cow walks on the ground. गाय जमिनीवरती चालते. Fish swims in the water. फिश ही पाण्यामध्ये स्विमिंग करते. We are of different colors. आम्ही वेगवेगळ्या रंगाचे आहोत. The egret is white. शेजारी काही पिक्चर्स दिसत आहेत आपल्याला. त्यामधली जी इग्रेट आहे that is white. The crow is black. कावळा जो असतो तो ब्लॅक कलरचा असतो. Buffalo too is black. म्हैस सुद्धा काळ्याच रंगाची असते. But the peacock has many different colors. पण peacock म्हणजे मोर. मोरामध्ये खूप वेगवेगळे रंग असतात. We may be big. We may be small. आम्ही खूप मोठे असू शकतो किंवा आम्ही खूप छोटे पण असू शकतो. The horse and the bullock are large in the size. घोडा, बैल मोठ्या साईजचे असतात. The goat and the dog are of the medium size. तर आपण गोट बघितली किंवा डॉग बघितला तर ते मीडियम साईजचे आहेत. The mouse and the squirrel are small. माऊस उंदीर, स्क्विरल खारुताई खूप छोटी असते. The earthworm and the cockroach are smaller still. आणि त्यांच्यापेक्षाही छोटा earthworm असतो आणि cockroaches असतात. Gnats and the ant are very tiny. Gnats आणि ant मुंग्या खूप बारीक असतात. Can you tell? Which animals run very fast? कुठला ॲनिमल खूप जोरात पळतो? Answer is deer is there, lion, tiger that's run very very fast. Which animals move very slowly? कुठला ॲनिमल खूप हळू चालतो? गोगलगाय म्हणजेच स्नेल. We move in different ways. A squirrel is a small animal. Squirrel खारुताई शेजारी दिसतीये. एकदम छोटीशी असते. It is nimble. It climbs up a tree quickly and swiftly run along its branch. झाडावरती चढते आणि हळूहळू त्या फांद्यांवरती पळत असते. The elephant body is bulky. एलिफंटची जी बॉडी आहे ती खूप मोठी आहे, बल्की आहे. Its legs are heavy. त्याचे पाय खूप जड असतात. The elephant cannot run at any great speed. आणि एलिफंटचं वजन एवढं मोठं आहे की तो खूप जास्त स्पीडनी पळू शकत नाही. The deer has thin legs. It run very fast. डिअर जर आपण बघितली म्हणजेच हरिण, तिचे पाय थिन असतात म्हणजेच पातळ असतात आणि ती खूप फास्ट पळू शकते. A frog's hind legs are long. त्याचे मागचे पाय मोठे असतात. So it can easily hop, jump and leap. त्याच्यामुळे त्याला इझिली उड्या मारता येतात. Can you tell? Why do we keep cows? आपण गायी का ठेवतो? Name some other animals that are useful to us. आणखी कुठले animals आपल्याला useful आहे? That is goat, cat, dog. These are all the domestic animals that is useful to us. Why do we not like it if there are mice or bedbugs in our houses? आपल्या घरात जर माईस असेल किंवा बेडबग्स असेल तर मग आपल्याला का आवडत नाही? माईस म्हणजेच कोण? माईस दॅट इज द प्लुरल फॉर्म ऑफ माऊस म्हणजेच उंदर आणि बेडबग्स म्हणजे ढेकणं की जे आपलं ब्लड सक करतात. यू फाइंड अस युजफुल. पीपल लव्ह टू कीप द ॲनिमल्स. आपल्याला खूप आवडते ॲनिमल्स ठेवायला. द डॉग गार्ड्स अवर हाऊसेस. पीपल लाईक टू कीप द कॅट्स टू. डॉग हे घराचं रक्षण करत असतो तर लोकांना मांजर पाळायला सुद्धा आवडते. काऊ, बफेलो अँड गोट्स गिव्स अस मिल्क. काऊ, बफेलो अँड गोट दीज आर ऑल द ॲनिमल दॅट गिव्स अस मिल्क. सम पीपल कीप द हेन्स. काही लोक हेन्स पण ठेवतात. वी गेट मीट, मिल्क अँड एग्स फ्रॉम द ॲनिमल्स. हेन्स पासून आपल्याला मीट, मिल्क आणि एग्स मिळतात. बुलक हेल्प्स विथ द फार्म वर्क. बुलक हे शेतीमध्ये मदत करतात. बुलक म्हणजे बैल. Hitched to a cart, they can draw heavy burdens too.
त्यांना कार्टला बांधण्यात येतं आणि ते लांबपर्यंत ओझं वाहू शकतात. हॉर्सेस अँड डॉंकीज टू आर यूज टू कॅरी द बर्डन्स. त्याच्याच सोबत हॉर्स आणि डॉंकी, घोडा आणि गाढव दोघंही ओझं वाहण्याचं काम करतात. वी लुक आफ्टर द ॲनिमल्स वी कीप. वी फीड देम. जे प्राणी आपण पाळतो, जे ॲनिमल्स आपण पाळतो, त्यांच्याकडे आपण लक्षही देतो, त्यांना जेवण देतो. वी टेक केअर ऑफ देम वेन दे आर इल. जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा आपण त्यांची काळजी घेतो. द ॲनिमल्स वी कीप बिकम व्हेरी डिअर टू अस. जे ॲनिमल्स आपण पाळतो ते आपल्याला खूप आवडायला लागतात. वी द गेट क्रॅशर्स. सम ॲनिमल्स एंटर अवर हाऊसेस इवन दो वी डोंट वॉन्ट देम. काही ॲनिमल्स आपल्या घरामध्ये घुसतात जे आपल्याला आवडत नाही. शेजारी पिक्चर दिसतोय आपल्याला. उंदीर, स्पायडर. Mice and rats destroy the stored grains besides gnawing other things in the houses. Mice and rats आपलं अन्नधान्य तर नष्ट करतातच, त्याच सोबत गॅनिंग अदर थिंग्स इन द हाऊसेस. गॅनिंग म्हणजे कुरतडणे. ते आपले कपडेही कुरतडतात. समटाइम्स वी फाइंड बेडबग्स इन आवर हाऊसेस. दे सक आवर ब्लड. कधी कधी आपल्याला आपल्या घरामध्ये ढेकणं पण भेटतात आणि ते आपलं ब्लड सक करतात, पितात. स्पायडर मेक्स काउ वेब्स इन द हाऊसेस. स्पायडर जे ते जाळं तयार करतात, त्यालाच म्हणतो आपण कॉबवेब्स. मॉस्किटो, फ्लाईज, gnats and cockroaches are a nuisance too. Even so, these troublesome animals too have an important place in the nature. Mosquito, flies, gnats and cockroaches जरी न्यूसन्स करतात, न्यूसन्स म्हणजे उपद्रव, त्यामुळे आपल्याला त्रास होतो. इवन these are troublesome animals, पण नेचरमध्ये त्यांचं एक इम्पॉर्टंट प्लेस आहे. We have seen this animal around us can be grouped in different ways. आपल्या आजूबाजूला जे ॲनिमल्स दिसतात आपण त्याला डिफरंट ग्रुप्समध्ये टाकू शकतो. We formed this group using our everyday observation. आपण जे ग्रुप्स बनवले ते आपल्या दैनंदिन ऑब्झर्वेशनवर बनवलेले आहेत. However, when scientists classify animals, they look at more important characteristics of animals. Let us see how they do it. जेव्हा सायंटिस्ट क्लासिफाय करतात ॲनिमल्सला, ते काही त्यांच्या महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्सकडे लक्ष देतात आणि अकॉर्डिंगली त्यांनी ते क्लासिफाय केलेले आहेत. Children, we will discuss today exercise from Maharashtra State textbook, Standard 3, lesson number 2, so many kinds of animals. We will do first revision of the previously discussed points. We have seen that there are so many kinds of animals on the earth. Some are birds who are having 2 legs, wings, beak, and they can fly in the air. They lay eggs also. Some animals, they can walk on the land. They have 4 legs. Some animals are having horns. Some are having trunk like elephant, and they can walk and run on the land. And some are reptile category animals. They cannot run very fast because their legs are short, and snake-like animal, they don't have Some legs animals, at all. They live only in water. Fish, octopus, seahorse are the examples of that. Some animals, they can run very fast. Some, they run very slow. Some animals are very useful. They give us milk, meat, eggs. Ox-like animals, they help for farming work. But some animals are not at all useful for us. They are nuisance, like rats, spider, mosquitoes, bedbugs. We suckle our young. The young ones of the animals like cow, dog, goat and rat grow up on their mother's milk. काही जे पिल्लं असतात, गाईचे, डॉगचे, गोटचे किंवा रॅटचे, ते त्यांच्या आईच्या दुधावर वाढतात. These animals have 4 legs. त्यांना 4 पाय असतात. They have hair on their body. त्यांच्या अंगावर खूप मोठे केस असतात. They have external ears. त्यांना कानही असतात. We fly. Birds have only 2 legs. चिमण्यांना फक्त 2 पाय असतात. They have 2 wings to fly with. 2 पायांसोबत त्यांना 2 पंखही असतात. Their body is covered with feathers. त्यांची पूर्ण बॉडी ही feathersनी कव्हर असते. There are differences in the flying ability of the different birds. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते उडण्याची. The eagle can soar high into the sky and stay in the air for the long time. जर आपण ईगलचं बघितलं तर ईगल हा खूप उंचावरती उडतो आणि त्याची क्षमता जास्त आहे, तो जास्त वेळ हवेमध्ये राहू शकतो. But the cock does not fly high and comes down soon too. पण जर आपण कॉक बघितला, कॉक म्हणजे कोंबडा, तो जास्त उंच उडू शकत नाही आणि जास्त वेळ हवेमध्ये राहू शकत नाही.
वी लिव्ह इन वॉटर. आम्ही पाण्यात राहतो. देअर आर मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द फिश. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. दे लिव्ह इन द वॉटर. ते पाण्यामध्ये राहतात. फिश हॅव फिन्स. त्यांना फिन्स आहेत. दे यूज देअर फिन्स टू मूव्ह इन द वॉटर. आणि फिन्सच्या सहाय्याने ते पाण्यामध्ये हालचाल करू शकतात. देअर आर स्केल्स ऑन देअर फिश बॉडी. आणि त्यांच्या पूर्ण अंगावरती स्केल्स असतात. डू यू नो अ फिश हॅज गिल्स बिहाइंड इट आय. त्यांच्या डोळ्यांच्या मागे गिल्स असतात आणि गिल्सच्या सहाय्याने ते ब्रीथ करू शकतात, श्वास घेऊ शकतात. वी क्रीप अँड क्रॉल. Chameleons, house lizards, and snake are the animals that crawl. They have scales on their body. Chameleons, house lizard, and snakes. Chameleons, गिरगिट, house lizard, घरसरडे, and snakes, साप, are the animals that crawl. So these are all the animals that can crawl. They have scales on their bodies. त्यांच्या bodies वरती scales असतात. Chameleons and house lizard have 4 legs, but these legs are very short. Chameleons and house lizard त्यांची पाय खूप छोटी छोटी असतात. The snake does not have any legs at all. आणि snakesला कुठलेही पाय नसतात. We are called insect. आम्हाला insect म्हणतात. Butterfly have wings too. Butterflyला सुद्धा wings असतात. Butterfly फुलपाखरू. But we don't call them birds. पण आपण त्यांना birds म्हणत नाही. They are the insect. त्यांना आपण insect म्हणतो. They are smaller than birds. त्या birds पेक्षा छोट्या असतात. Beside, they have 6 legs. आणि त्यांना 6 पाय सुद्धा असतात. Animals which have 6 legs are called as insect. So butterflies are the insect. ज्या animalsला 6 पाय असतात त्यांना insect असं म्हणतात आणि त्याचमुळे butterflyला सुद्धा insect म्हणतात. Mosquitoes, houseflies and cockroaches. These are all the insect too. Do you know? Bats have wings, but they don't have feathers on their body. Batsला पंख तर असतात, पण त्यांच्या बॉडीवर feathers नसतात. Young ones of the bat feed on their mother's milk. जी बॅट्सची पिल्लं असतात ते त्यांच्या आईच्या दुधावर वाढतात. Bats are not birds like the crow, sparrow, parrot and cock. Bats हे birds सारखे नाहीयेत, जसे की crow, sparrow, parrot and cock. They are included in the group of. त्यांना आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करतोय, म्हणजेच काऊ, डिअर, टायगर अँड माऊसच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करतात. यूज युअर ब्रेन पॉवर. Into which of the following groups would you put the owl, the monitor lizard, घोरपड, and the cat? So your groups are given. Cow, dog, and goat. We suckle our young one. In this group, we'll put the animal that is cat. Next one, crow, sparrow, parrot, and cock. We fly. In this group, we put the animal that is owl. And at last, chameleons, house lizard, and snake. We crawl. In this group, we'll put the animal that is lizard. This was all about a few animals we are familiar with. These are only the few animals की ज्यांची आपल्याला ओळख आहे. We are familiar with these animals. But there are many more animals in the world. पण असे बरेचसे animals पूर्ण वर्ल्डमध्ये आहेत. There are a lot of differences in the color, shapes and sizes of animals. त्यांचा कलर वेगळा आहे, शेप वेगळा आहे, साईज वेगळा आहे. There are differences in the ways they move and the places they live in. त्यांचं राहणं, चालणं किंवा त्याच्या जागेवर राहतात ते सगळंच वेगळं आहे. These differences that we see among animals gives rise to a lot of variety in the animals. So these differences we see in the animals आणि त्यामुळे वेगवेगळे व्हरायटीचे animals आपल्याला दिसून येतात. The number of animals that live in the sea is also very large. समुद्रामध्ये खूप वेगवेगळ्या टाइप्सचे animals आहेत. There is a great variety among them too. त्यामध्येही खूप व्हरायटी आहेत. खूप वेगवेगळे भिन्न भिन्न प्रकारचे animals आपल्याला त्यामध्ये बघायला भेटतील. It is very interesting to learn about all such animals. आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अशा सगळ्या animalsचा अभ्यास करायला. Do try to find out more about them when you are older. तुम्ही जसे जसे मोठे व्हाल तसा तसा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त animalsचा स्टडी करा. We will see next question, that is name the animal or answer in short. A beetle is an animal that flies, but is it a bird or an insect? And the answer is beetle is an insect. It can fly, but it is an insect. What is common between a fish and a chameleon? Fish lives in water, chameleon lives on the land. It is a reptile. But
similarity is they have scales on their body. Name an animal which has strips on its body. That is, zebra is having black and white strips on its body. Why do people who live in deserts keep camels? Because camels are useful for transportation. The area in the desert is covered with sand and it's difficult to walk in the sand. So people use camel-like animals who can walk easily in the sand. So they are used for transport. Why do people keep sheep? Because sheep give us wool, which we make for making blanket, shawls. Next question, why do people keep hens? Because hens give us eggs. Also, we eat flesh or meat of the birds, that is hens, chicken we say. Write the names of animals which run very fast. That is, cheetah is the fastest running animal. Ostrich is fastest running bird. Write the names of birds which soar high into the sky. Soar high means fly very high. Eagle, kite, these are the birds, they can soar high in the sky. Which animals have spots on their body? You can name deer, they have spots on their body. And next question, which animals have a mane? That is lion. Next questions we will see. First you will try to think for the answers. The crows are always in which color? Crows you see, they are black in color. And all parrots are of which color? Green color, right? But cows have different colors. You may see them. Some cows are black, some are white, and some are brown. Now, here one activity you have to do. You have to collect pictures of animals like shekaru or giant squirrel, yellow-footed green pigeon, that is harial, or rhinoceros, lion. You can collect some other animals also and try to get information about them and paste it in your notebook. Now we will discuss next question. From which animal do we get milk? You can name cows, buffalo and goats. They give us milk. Why do we not want mice in our houses? Because mice, rats, they destroy our stored grains. So we don't want mice in our house, as well as rats, they nibble the things. Where do we find fish? And it's very simple. You find fish only in water, and sometimes you can see them in aquarium also. Which animals have feathers on their body? Birds have feathers on their body. And how many legs do birds have? Birds of legs are only 2 in number. And next question, true or false? An egret is white. Is it true? Yes, you are right. Egret is the bird which is white in color. And next question is, parrot has scales on its body. Do you think? No, parrots, they don't have scales on their body. A cat is useful for carrying burdens. Have you seen cat carrying burden? No, donkeys are carrying burdens, not cat. Cats are small. They cannot carry burden. So that is false. A house lizard has hair on its body. Is it right? No, house lizards, they don't have hair on their body. They are reptiles. They have 4 legs, and you might have seen them on the walls of the houses. Even they can go on the ceiling. A cock does not fly very high. And it is right. Cock, they can fly, but not very high. They fly for a certain distance and then they come down for walking on the ground. Now next question, it is match the following. Chameleons, then kites, bats, butterflies and fish. Chameleons are reptiles, so you can match them with creep and crowd. Kites, they are birds,
and they can fly, they can soar high or fly high in the sky. Bats, they are mammals, they can fly, but they are in mammals category. So you have to match them, can fly but not birds. And butterflies, they are small colorful insects, they have 6 legs. And fish, you will see fish always in water. They can live only in water. They can take oxygen from water. Next question, name the following animals. Make cobwebs. Who is that animal? Spiders, right? They are spiders. Is colorful. Yes, peacock, kingfisher. You can name many animals. Butterflies also, they are colorful. Has trunk. Yes, elephants, they have trunk. And runs with great speed. Correct. Earlier we have discussed cheetah, runs in a great speed. Last question, how many legs do each animals they have? You have to answer. Snakes. Have you seen snakes with legs? No, snakes they don't have legs at all. Eagle. No. How many legs? 2 legs. Eagle have 2 legs. And deer? Yes, 4 legs. And house lizard? Correct, 4 legs. And housefly? Yes, 6 legs because they are insects. Right. These are the answers of the questions. You can learn them, write them again and again. And this is the end of the video, lesson number 2. Here you can do this activity, stick pictures of different animals and write their names. If you wish to draw the animals, that will be fine. You can do drawing also, and you can paste pictures also. Okay.